नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जय भीम पॅन्थर हा एक ड्रीम प्रोडक्शनचा चित्रपट निर्मिती झालेला आहे, याबद्दल काय सांगाल? नवबुद्धाय आपल्या सर्व महाराष्ट्रीय उपासकांच्या पिढीसाठी नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन मार्फे भिक्खू संघाच्या निर्मितीखाली प्रथमच या जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट येत आहे। सर्वांच्या पिढीसाठी येत आहे। 1 ते 11 तारखेला प्रदर्शित होत आहे आणि आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये जे काही थिएटर आहे त्या थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे। जर थिएटरमध्ये लागणार नसेल तर उपासकांनी आपण आवर्जून त्या लोकांना सांगावं की आम्हाला पिक्चर बघायला, तुम्ही सर्व या पिक्चर आपल्या टॉकीजमध्ये लावा, अशा प्रकारची विनंती या टॉकीजवाल्या मालकाला करायची आहे। आणि सर्व जनतेला आव्हान आहे की सर्वांनी मोठ्या संख्येने पिक्चरला प्रतिसाद द्यावा, सर्वांनी पिक्चर बघावा। गवासाहेबांच्या नंतर पॅन्थर संघटनेनं आपल्या सर्व उपासकांवरती जो काही अन्याय अत्याचार होत होता, त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम चोखपणे या पिढीनं बजावलं। ते पॅन्थर होते। पॅन्थर नंतर काही काळ आणि आजकाल पाहतो आपण की जी चळवळ आहे, बहुजन वर्गाची जी चळवळ आहे, ती चळवळ कुठेतरी माघारली आहे, पिछाडलेली आहे। आणि त्यामुळं सर्व उपासकांच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वचा फोडण्यासाठी हा पिक्चर येत आहे। पिक्चर चळवळीवरती आधारित आहे। चळवळ कशा प्रकारे उभारावी, चळवळ कशा प्रकारे निर्माण करावी आणि त्याचं आपल्यावरती अत्याचाराला कशी वाचा फोडावी यासाठी हा पिक्चर आहे। सर्व उपासकांना मी आवाहन करू इच्छितो की सर्वांनी हा पिक्चर मोठ्या संख्येने बघावा आणि या पिक्चरचा साक्षीदार व्हावा आणि या पिक्चरला सर्वांनी साथ द्यावी आणि सर्व उपासकांनी या सर्व उपासकांना प्रोत्साहित करावा आणि पिक्चरचा आवर्जून बघावा। धन्यवाद। मी बनते संघप्रिय, माझ्यासमोर बनते दीपक आनंददीप आणि बनते सुप्रबुद्ध आणि सर्व विद्यार्थी वर्ग आहे।